फ्लो बट इयत्ता 12वी सायन्स. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.3 चा क्वेश्चन नंबर 9, प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज नंबर 4.3, पेज नंबर 128 बरोबर आहे का? एक्झाम्पल नंबर 9, क्वेश्चन नंबर 9. इक्वेशन्स ऑफ पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर x square minus 7x plus 6 equal to 0 and y square minus 14y plus 40 equal to 0. Find the joint equation of its diagonals. प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न पहिल्यांदा समजून घेऊया आपण. काय सांगितलेलं आहे? इक्वेशन्स ऑफ पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. काय म्हणलेलं आहे? ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. एक्झाम्पल नंबर और क्वेश्चन नंबर 9. तुमचा हा 9वा प्रश्न. हे 9 दिसतंय का? ऋषिकेश 9 दिसतंय का? नाही सर, तिकडे 9 दिसतंय का? हा. तर हे एक्झाम्पल नंबर 9 दिसले आहे. 9 एक्झाम्पल नंबर 9 दिसतंय. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 9 काय सांगितलंय बघा. इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू. काय सांगितलेलं आहे? इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर. आता आपण नाव घेऊया. समजा नाव दिलं ABCD. ABCD. ऑपोजिट साइड्स AD and BC. Similarly, AB and CD. These are the opposite sides. Opposite sides of parallelogram. Given that joint equation of opposite sides of parallelogram is x square minus 7x plus 6 equal to 0. समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजूंचं तुम्हाला जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजे AB आणि CD किंवा AD आणि BC दिलेलं आहे आपल्याला. जॉईंट इक्वेशन सोडवलं की तुम्हाला याचा आणि याचं समीकरण मिळेल, इक्वेशन मिळेल. पुढे सांगितले काय बघा. अँड y स्क्वेअर मायनस 14y प्लस 40 इक्वल 0. दुसरे अपोजिट साइड्स, मग त्यांचं समीकरण दिलेलं आहे. हे सोडवलं की आपल्याला दुसऱ्या 2 रेषांचं मिळणार किंवा दुसऱ्या 2 बाजूंचं मिळणार. तुम्हाला 2 जॉईंट इक्वेशन दिले. पहिली जॉईंट इक्वेशन आपण AB आणि CD घेतलं तर तुम्हाला ते सोडवलं इक्वेशन की तुम्हाला AB आणि CD ची समीकरण मिळतील. लक्षात येते का बघा. तुम्हाला जॉईंट इक्वेशन दिले, याचा अर्थ तुम्हाला 2 रेषा दिल्या. त्या 2 रेषा आपण AB आणि CD घेतल्या. तुम्हाला दुसरं जॉईंट इक्वेशन दिले, त्याचे AD आणि BC आहे. आपण ते सोडवलं की तुम्हाला AD आणि BC मिळते. पुढे काय सांगितलं बघा. फाइंड जॉईंट इक्वेशन ऑफ डायगोनल्स. तुम्हाला कर्णांचं जॉईंट इक्वेशन, डायगोनलचं जॉईंट इक्वेशन विचारलेलं आहे. जे कर्ण AC आणि कर्ण BD, डायगोनल AC, डायगोनल BD. We have to obtain joint equation of diagonal AC and diagonal BD. आता ते कसं मिळवणार बघा. तुम्हाला AC आणि BD चं जॉईंट इक्वेशन काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर AC चं इक्वेशन मिळवायला पाहिजे, BD चं इक्वेशन मिळवायला पाहिजे, आणि मग दोघांचा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन, मग आपल्याला त्यांचं जॉईंट इक्वेशन मिळणार आहे. उदाहरणाचा अर्थ कळला का बघा. उदाहरण 3 किंवा 4 मार्क मध्ये आहे. तुम्हाला पॅरलेलोग्राम दिलेला आहे, आपण काढलेला आहे पॅरलेलोग्राम. तुम्हाला समोरासमोरच्या बाजूंचं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. या 2 बाजूंचे एक दिलंय, या 2 बाजूंचे एक दिलंय तुमच्या पुस्तकामध्ये. ते जॉईंट इक्वेशन सोडवलं की तुम्हाला यांची 2 सेपरेट इक्वेशन्स मिळतील, दुसऱ्यावरनं यांची 2 सेपरेट इक्वेशन्स मिळतील. आता आपण ते सोडवत पुढे गेल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. सगळंच आपल्याला तोंडी विचार करता येत नाही. आपल्याला दिलंय ते आपण काय करूया, सोडवत पुढे जाऊया. काय मिळते बघूया. तुम्हाला ABचं CDचं मिळालं, ADचं BCचं मिळालं. ते काय मिळते बघितल्यानंतर तुम्हाला तरी काय विचारलंय,
ऑब्टेन जॉईंट इक्वेशन ऑफ एसी अँड बीडी. एसी आणि बीडीचं जॉईंट इक्वेशन तुम्हाला विचारलेलं आहे. तर तुम्हाला एसीचं जॉईंट इक्वेशन आलं पाहिजे, एसीचं इक्वेशन आलं पाहिजे, बीडीचं इक्वेशन आलं पाहिजे. दोघांचा पुन्हा आपण काय घ्यायचं आहे, प्रॉडक्ट गुणाकार घ्यायचा आणि मग तुम्हाला त्या दोघांचं जॉईंट इक्वेशन काढता येते. आता आपण सोडवून पुढे जाऊया. लिहा त्यामध्ये लिहा इन फिगर quadrilateral ABCD is a parallelogram. Quadrilateral ABCD is a parallelogram. मला त्याने तो समांतर भुज चौकोन दिलेला आहे. पॅरलेलोग्राम मला समांतर भुज दिलेला आहे. आता प्रश्न वाचा परत. काय सांगितलं, इक्वेशन्स ऑफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर. समोरासमोरच्या दोन बाजूंचं जॉईंट इक्वेशन मध्ये आपण त्या बाजू ए बी सी डी घेऊया. पहिले जॉईंट इक्वेशन आपण त्याचं घेऊया. लेट इक्वेशन जॉईंट इक्वेशन काय बघा बरं, पहिलं एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल 0. इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल 0 बरोबर आहे का बघा. x square minus 7x plus 6 equal to 0 is the joint equation of sides AB and CD. AB and CD. आपण ते AB आणि CD चं मानलं. आपण काय केलं, ते AB आणि CD चं मानलं आपण. आता आपण हे समीकरण सोडवूया. नाउ we solve this equation x square minus 7x plus 6 equal to 0. आता हे कसं सोडवायचं, दहावीची पद्धत. हे 10वीचं वर्ग समीकरण आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन ऑफ द 10th स्टँडर्ड. 10वीचं वर्ग समीकरण कसं सोडवतो आपण, 6च्या वेळी पाण्याची बेरीज आणि म्हणजे वजा 7. फॅक्टराइज 6 such that addition of factors is -7. Therefore, x minus 1 into x minus 6 equal to 0. कळलं का बघा, 10वीची पद्धत. This is the quadratic equation in variable x. How to solve? Factorize constant term such that addition of factors is -7. Here is +6. -1 and -6 are the factors of 6. Addition of these factors is -7. Therefore, x minus 1 equal to 0 and x minus 6 equal to 0. Therefore, x is equal to 1 and x is equal to 6. These are the equations of lines AB and here joint equation of side AB and CD. See here. तर काय म्हणलं आपण इथं x equal 1 x equal 6 आलं. आपण जर इकडे बघितलं तर x equal 1 किंवा 10वीचं ग्राफ आठवतोय का बघा. x equal 1 रेषा कशी येणार, दिस लाईन इज पॅरलल टू y एक्सिस. आता आपल्याला हे नावं चेंज करावी लागतील. एक लक्ष द्या, x equal 1 10वीची रेषा कशी येणार, ही y एक्सिसला समांतर येणार, पॅरलल टू y एक्सिस. ही कशी येणार, ही सुद्धा y एक्सिसला समांतर येणार आहे. आता जे नाव आपण घेतले ती कशी पाहिजे होती, तुमची ए बी तुमचं असं पाहिजे होतं, ए बी आणि सी डी तुमचं असं पाहिजे, या ठिकाणी डी पाहिजे. म्हणजे ए बी आणि काय करू आपण सी डी अशा पद्धतीने नाव आपण ऍडजस्टमेंट करूया. आता एक्स इक्वल 1 तर आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस घेतला, आणि आपण हा वाय एक्सिस घेतला, या ठिकाणी आपण हा एक्स एक्सिस घेतला, एक्स एक्सिस असा आपण हा एक्स एक्सिस घेतला. काय आलं तुम्हाला, हे काय आलं एक्स इक्वल 1. जर रेषा आपण काढली तर एक्स इक्वल 1, एक्स इक्वल 1 आलं बघा रेषा. ही रेषा आली एक्स इक्वल 1. ही रेषा काय आली तुमची, रेषा काय आली एक्स इक्वल टू 6 आली. बरोबर आहे का. असं आपण जर घेतलं तर ही रेषा आणि एक्स इक्वल टू 1, दिस इज एक्स इक्वल टू 1 आणि दिस इज एक्स इक्वल टू 6. ही आली बघा एक्स इक्वल टू 6 आली. कळलंय का बघा, जरास कळलं काही. आपल्याला नाव बदलावी लागली. Here is 1 and here is 6, x equal 1.
therefore equation of line AB, equation of line AB is x equal to 1, and equation of line CD, equation of line CD is x equal to 6. तर तुमचा आता आपल्याला एक पॉइंट काढायचा आहे. तो कसा काढू शकतो आपण? दुसरं इक्वेशन तुम्हाला सोडवलं पाहिजे. हम्म? हे तुमचं पहिलं इक्वेशन झालं. खाली बनवतो लेट. इथे पण काय शंका आहे का? फक्त आपण नावं चेंज केली. का केली? x equal to 1 from the graph. This line is parallel to y-axis. Parallel to y-axis. This is the y-axis. This is the x-axis. This is the y-axis. This is the x-axis. Parallel to y-axis. Therefore, equation of AB is x equal to 1, x equal to 6. Equation of C. Now next step, second equation, let equation. पुस्तकात बघा पुढचं लेट इक्वेशन. दुसरं समीकरण काय बघा बरं. लेट इक्वेशन y स्क्वेअर मायनस 14y, y स्क्वेअर मायनस 14y पुढचा प्लस 40 इज इक्वल टू 0 असं वाक्य लिहायचं. इज द जॉईंट इक्वेशन ऑफ, इज द जॉईंट इक्वेशन ऑफ, joint equation of sides, joint equation of side, remaining sides are joint equation of sides AD and BC, sides AD and BC, AD and BC. आपण कोणाचं मांडलं? AD आणि BC चं मांडलं. आता हे मगासारखं पुढे सोडवायचं. y स्क्वेअर मायनस नाव आता हे पुढे आपल्याला सोडवायचे. y स्क्वेअर मायनस 14y, y स्क्वेअर मायनस 14y प्लस 40 इज इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन इन y. 10th स्टँडर्ड 10वीचं हे वर्ग समीकरण आहे. y स्क्वेअर मायनस 14y प्लस 40 इक्वल 0 हे 10वीचं वर्ग समीकरण. तुम्हाला 40 शाळे पडायची बेरीज 14 आली पाहिजे. 4 × 40 काय आलं? -4 -10 आलं. म्हणजे काय म्हणणार मग? ब्रॅकेट y - 4 अनदर ब्रॅकेट y - 10 इज इक्वल टू 0. 10वीचं वर्ग समीकरण 40 शाळे पाड्याची बेरीज झाली पाहिजे -14. तर -4 आणि -10 y - 4 y - 10 इक्वल टू 0. आता पुढे सोडणार आपण. therefore y - 4 equal to 0 or y - 10 equal to 0. Therefore y is equal to 4 or y is equal to 10. Y is equal to 4 or y is equal to 10. Y is equal to 4. This line is parallel to x-axis. Parallel to x-axis means BC. y is equal to 10 parallel to x-axis means AD. लक्षात आहे काय केलं बघा. y equal to 4 कशी येणार? ही x अक्षाला समांतर म्हणजे कोण आहे? BC. अंतर बघा 4, हे अंतर काय म्हटलंय? 10 म्हटलेलं आहे. BC चं काय समीकरण आलं? y equal to 4 आलं. AD चं काय आलं? y equal to 10 आलं. त्यामुळे आपण therefore equation of BC is y is equal to 4 and equation of AD is y is equal to 10. This equation of BC, या BC चं काय समीकरण आलं? BC चं आलेलं आहे y is equal to 4 आणि या AD चं आलेलं आहे, AD चं काय आलेलं आहे? y is equal to 10. आतापर्यंत एवढं लक्षात आलंय का बघा. आता मला ABCD पॉइंट्स मिळतात बघा. फ्रॉम फिगर A इज इक्वल टू, सांगा बघूया. फ्रॉम फिगर तुम्हाला A काय मिळाला? A इक्वल टू बोला B इक्वल टू C इक्वल टू
काय कळलंय का? डी इज इक्वल टू, मला हे काय मिळणार? इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन AB and लाइन AD. AB x is equal to 1. AB means x is equal to 1. And this is a 10. Therefore A is 110. बरोबर आहे का? A is 110. तुम्हाला A एक 10 मिळाला. B here B is x is 1 and y is 4. B is 1 4. B 1 4. B is 1 4. Now C here x is 6. 6 4. C means 6 4. And D is 6 10. 6 10. आज तुम्हाला पॉइंट मिळाले बघा. अजून प्रश्न राहत आहे आपला. काय प्रश्न आहे तुम्हाला? कर्ण एसी आणि कर्ण बीडीचं जॉईंट इक्वेशन विचारलेलं आहे. आता आपण काय मिळवलं? ए बी सी डी. आपण जर एसीचा विचार केला सी चा, तर तुम्हाला ए आणि सी पॉइंट मिळाले. त्यानंतर बीडीचं केला तर बी आणि डी पॉइंट मिळाले आपल्याला. बी आणि डी आपल्याला जॉईंट इक्वेशन काढायचं आहे. तर तुम्हाला त्यांची समीकरण मिळवायला पाहिजे. समीकरण तुम्ही एसी समीकरण कसं मिळवणार? खाली घेऊया आपण. फॉर डायगोनल एसी, डायगोनल एसी आपण एसी बाबत तुमच्याकडे काय आहे? तुमच्याकडे ए आहे. ए काय तुमच्याकडे आहे? ए इज इक्वल टू 110. त्याला आपण काय करूया? त्याला आपण घेऊया x1 y1, x1 y1. आणि तुमच्याकडे सी काय आहे? सी इज इक्वल टू काय तुमच्याकडे आहे? 6 4. त्याला आपण काय करूया? x2 y2 करूया. x2 y2. तुमच्याकडे काय फॉर्म्युला करायचा आठवतोय का? 2 पॉइंट फॉर्म कसा आहे? 2 पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन इन 2 पॉइंट. तुम्हाला दोन दिलेत. 11वीचं स्ट्रेट लाईन प्रकरण. 2 पॉइंट फॉर्म काय आहे आठवतोय का तुम्हाला? मुळात प्रश्न कळलाय का? तुम्हाला त्यांनी काय केलंय? तुम्हाला दिलाय काय? जुळवलंय. अपोजिट साइड्स तुम्हाला दोन बाजूंचे इक्वेशन दिलेलं आहे. उरलेल्या दोन बाजूंचं दुसरं दिलेलं आहे. आणि डायगोनलचं जॉईंट विचारलेलं आहे. तर आपण काय केलं? पहिल्यांदा हे सोडवलं. तुम्हाला दोन बाजू आल्या. दुसरं सोडवलं. दुसऱ्या दोन बाजू आल्या. त्यावरून आपण ए बी सी डी मिळवलं. तुम्हाला एसीचं इक्वेशन काढावं लागेल, बीडीचं काढावं लागेल, नंतर मग तुम्हाला गुणाकार घ्यावा लागेल. एसीचं काढण्यासाठी तुमच्याकडे ए आणि सी आहे. आता ए आणि सी वर तुम्ही एसी इक्वेशन कसं मिळवणार? 2 पॉइंट फॉर्म हा दिल्याचा पर्याय. 2 पॉइंट फॉर्म आपल्याला एसीचं समीकरण मिळेल. तसंच तुम्हाला बीडीचे पण मिळणार आहे. आणि मग तुम्ही गुणाकार केला तुम्हाला उत्तर येणार. आता 2 पॉइंट फॉर्म कसा आहे सांगा बघूया. बाय 2 पॉइंट फॉर्म, बाय 2 पॉइंट फॉर्म हे दाखवायचं इक्वेशन. 2 पॉइंट फॉर्म दोन बिंदूंचं सूत्र. 2 पॉइंट फॉर्म कसं आहे? x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2. हे तुम्हाला पुढे सोडवावं लागेल. मग तुम्हाला समीकरण तयार होईल. अलग लक्षात बघा. त्यात किमती भरायच्या, हे पुढे सोडवायचं, मग तुम्हाला समीकरण मिळणार. कुणाचं? डायगोनल एसीचं. ठीक आहे. हा आता आपण हे पुढे सोडवूया. x मायनस x1 therefore थोडं खाली लिहा. therefore x मायनस तुमच्याकडे x1 काय आहे? x1 आहे 1. x मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस तुमच्याकडे x2 काय आहे बघा बरं. x2 किती आहे? 6 इक्वल टू y मायनस y1 तुमच्याकडे काय आहे? y1 इज 10. y1 इज 10 डिवायडेड बाय 10 मायनस y2 काय आहे? y2 is 4. Now solve these steps. Therefore x minus 1 upon minus 5 वजा 5 आले बरोबर. y minus 10 upon this is 6. साध्याकडे पण आता पुढे सोडवत जायचं. x minus 1 upon minus 5 equal to y minus 10 upon 6. Now take cross multiplication. Therefore 6x
minus 6 is equal to minus 5y minus minus plus 50. तिथं गुणाकार केला. 6 ला x ला गुणलं 6x आलं, 6 ला 1 ला गुणलं 6 आलं, वजा 5 ने गुणलं वजा 5y आलं, वजा ला गुणलं अधिक झालं 50 आलं. y तिकडे घ्या, मग काय आलं? therefore 6x minus becomes plus 5y minus 6 minus 50 is equal to 0. 6x minus minus plus 5y minus 6 minus 50 equal to 0. Therefore 6x plus 5y minus 56 equal to 0. This is the equation of AC, diagonal AC equation. Now for diagonal BD, diagonal BD, for diagonal BD. आता diagonal BD सोडवायचं आपल्याला असंच. B is equal to x1 y1. तर आपण x1 y1 घेऊया. काय फरक पडतो आपल्याला? काय आहे दुसरा D काय आलाय बघा बरं? 1 4 आलेला आहे. B is 1 4. Now D is x2 y2. मग x2 y2 घ्यावा लागेल. मला D काय दिलंय बघा बरं? D 6 10. 6 10. आता सूत्र हेच, सूत्र आपण वर वापरलं तेच येणार. therefore बाय काय सूत्र वापरलं आपण? 2.4 बाय 2.4 बी बिंदू नमुना 2.4 इक्वेशन x minus x1 upon x1 minus x2 is equal to y minus y1 upon y1 minus y2. आता किती भरायचं तुम्हाला पुढचं उत्तर येणार आहे. किती भरायच्या मग आपल्याला पुढचं उत्तर येते. ठीक आहे. दुसरा भाग चला पुढे. आता पुढे सोडवायचं आपल्याला हे x minus x1 x minus तुमचा x1 काय आला? x1 आलेला आहे 1 अपॉन 1 minus 6 is equal to y minus y1 is 4 divided by 4 minus y2 is 10 4 minus 10. बघा सारखंच याला x1 हा y1 हा x2 हा y2 x minus x1 x minus 1 लिहिलं, x1 minus x2 1 minus 6 लिहिलं, y minus y1 is 4 minus y2 is 10. Simplify. Therefore x minus 1 divided by minus 5 वजा 5 आणि म्हणून तुझ्या करा equal to y minus 4 divided by this is minus 6 वजा 6 1 minus 6 minus 5 4 minus 10 minus 6 दोन्हीकडची मायनस चिन्ह घालवा म्हणजे काय तुमचं आलं x minus 1 divided by 5 is equal to y minus 4 divided by 6. आता क्रॉस करा. therefore 6x minus 6 is equal to 5y minus 20. आपण क्रॉस केलं. 6 x ला गुणल्यावर 6x आलं, 6 into 1 6 आलं, 5 into y 5y 5 into 4 minus 20. आता सगळं ह्या बाजूला घ्या. therefore 6x minus 5y minus 6 plus 20 is equal to 0. That is 6x minus 5y plus 14 equal to 0. आज तुम्हाला दोन इक्वेशन्स मिळाले. आपण एसीचं इक्वेशन मिळवलं, पीडीचं मिळवलं. तुम्हाला विचारलं त्यांचं जॉईंट इक्वेशन. therefore joint equation of diagonals AC and BD. Diagonals AC and BD is काय करणार आपण तुम्हाला मी काय सांगतो u equal to 0, this is u equal to 0, this is v equal to 0. Our theory states that
joint equation of u equal to 0 and v equal to 0 is u into v equal to 0. तुम्ही याला समजा u equal to 0, याला समजा v equal to 0. joint equation कसं काढायचं? u into v दोघांचा गुणाकार. This 6x plus 5y minus 56. Second bracket into 6x minus 5y plus 14 14 equal to 0. आता हे तुम्हाला सोडवावं लागणार आहे. हे u समजलं आपण 6x plus 5y minus 56 into आपण ह्याला v समजलं 6x minus 5y plus 14 equal to 0. आता मला हे सगळं सोडवावं लागेल. कसं सोडणार आपण? या 6 ह्या कंसाला गुणूया, पुन्हा 5y न गुणूया, पुन्हा 56 न गुणूया. एवढी सगळी आकडेमोड तुमची येणार आहे. आता मागणं म्हणा तुम्ही ना मागणं म्हणा पुन्हा पुसल्यावर सगळं सपवेल पडतो. Therefore 6x into bracket 6x minus 5y plus 14 6x ह्या कंसाला गुणलं. तसं पुन्हा 5y न गुणायचं 5y into bracket 6x minus 5y plus 14 14. आता पुढे गुणायचं आहे हा 56 minus 56 into bracket 6x minus 5y plus 14 is equal to 0. एवढी मोठी स्टेप आली. जुनीच पद्धत आहे. हे काय आपल्याला 12वीची झाली. 6x न ह्या ब्रॅकेटला गुणले, 5y न ह्या ब्रॅकेटला गुणले, 56 न ह्या ब्रॅकेटला गुणले. आता सगळा गुणाकार मग तुमची बेरीज वजाबाकी जे काही येईल ते तुमचं उत्तर येणार आहे. कारण आपण पुढचं सोडवूया ते. ठीक आहे बघा. आता बघा आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. काय करूया बघा आता पुढं 6x into 6x 6 6 36 36x square 36x square पुढे 6x into minus 5y किती आलं हे minus 30xy 6 minus 30xy आलं वजा 30xy आलं minus 30xy. परत काय आलं बघा 1484 प्लस 84x आलं प्लस 84x. पहिला कंस संपला. लक्ष आहे का? 6 6 36 6 35 14 84. आता 5y ला करा 5 36 30xy प्लस 30xy 5 36 म्हणजे पुन्हा प्लस 30xy आलं. आता 5y ने इथे या मायनस 25y स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर पुढं मायनस 25y स्क्वेअर आलं. आता किती आलं 14 पंचे 70 प्लस 70y 70y आलं. दुसरा कंस संपला. पुढे आता तिसरा 56 into 6 हा गुणाकार करा 6 6 36 अच्छा आले 3 आले 6 पंचे 30 आणि 3 33 3 3 6 मायनस साइन काय आलं x आलं. गुणाकार बघा आता इथून इथं काय आलं 5 30 अच्छा किती आले 3 आले 3 आता 25 आणि 3 28 280 त्याला चिन्ह बघा मायनस मायनस प्लस आलं y इथे y तुमचा आलेला आहे. आता हा पुढचा गुणाकार मायनस किती येणार 14 7 84 अच्छा आणि 8 8 14 75 आणि 8 78 इक्वल टू 0. आणि का तुमचं माझ्या बरोबर 6x 6x 36x square 6x 5y minus 30xy 6x 14 14 84 84x 5y 6x 30xy 5y minus 25y square 5y 14 14 75 70y आलं. 56 into 6 गुणाकार करायचा बघा 6 6 36 हातच्या आले 3 6 पंचे 30 आणि 3 33 मायनस आलं. हे मायनस मायनस प्लस झालं. हा गुणाकार 5 20 हातच्या आले 3 माझा 25 28 बरोबर आहे. हे मायनस आणि हे प्लस गुणाकार 14 84 हातच्या आले 8 14 75 आणि 8 78. या पद्धतीने आपला काही इथे पण आपण आलोय.
आता ते सिम्प्लिफाय तुम्हाला करायचं आहे. काय सिम्प्लिफाय करूया बघा, कसं करूया बघा. आता पहिल्यावरची स्टेप आपल्याला सिम्प्लिफाय करत जायचं आहे. सोडवत पुढे जायचं आहे, तुम्हाला उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअरचे टर्म किती आहेत बघा बरं. एक्स स्क्वेअर टर्म एकच आहे. एक्स स्क्वेअरचे टर्म एकच आहे. 36 एक्स स्क्वेअर लिहिला. आता एक्स वाय बघा बरं किती आहे टर्म्स. या एक्स वाय ला हा एक्स वाय कॅन्सल झाला, तुम्ही दाखवू नका, लक्षात घ्या. पेपर असं दाखवायचं नाही. प्लस मायनस झिरो जातं. हा, आता वाय स्क्वेअर तुमच्याकडे आहे का. आहे. -25 वाय स्क्वेअर. -25 वाय स्क्वेअर लिहिला. बर, पुन्हा एक्स ची टर्म इथं आहे आणि पुढे एक आहे बघा. एक एक्स ची टर्म आहे, इथे एक एक्स ची टर्म आहे. तर काय आलं त्याचं. +84x मायनस 336x. These are the like terms. केलेलं आपण +70y 70y आणि कुठे y ची टर्म आहे 70y +280y 280y आलं. These are the like terms. झालं. आता राहिले का तुमचं -7m4 -7 0. बरोबर आहे का बघा. तुम्हाला नंबर क्लिअर दिसतंय माझ्यापेक्षा. पदार्थ व्यवस्था जवळ घेतलेत का. therefore 36x² -25y². 25y². हे किती आलं बघा बरं. मोठी संख्या किती आहे 336 मधून 84 वजा करा. 6 + 4 गेले 2. 33 मधून 8 गेले किती उरले 25 का 25. तर चिन्ह आलं -252x. बरोबर. इथं तर हे बेरीज करा. +0 0 0 28 + 7 35 350y -784 784 बरोबर सोडून द्या. आता उत्तर बघा कसं बोलतो आन्सर. तुम्हाला विचारलेलं रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन इज required joint equation is 36x² -25y² -252x +350y -784 is equal to 0. XY आहे ना. XY दिले तुम्ही. मला किती झालंय. बर. असं बर ठीक आहे. इथं जरा जॉईंट प्रिंटिंग मिस्टेक दिसते. बरोबर आहे, तिला चुकलेलं नाही तिथं. एक्स वाय केलाच की. या पद्धतीने आपलं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. हे तुमचं एक्झाम्पल नंबर किती झालं 9. 9वं उदाहरण झालेलं आहे का आपलं हे. बर, पण आपलं आधीच पुढचं घेऊया म्हणजे एक्झाम्पल. या क्वेश्चन नंबर 10. प्रॅक्टिस सेट 4.3. Example number 10. Find the coordinates of the points of intersection of the lines represented by x² - y² - 2x + 1 = 0. Number 10. Example number 10. Given joint equation. आणि घ्या बघा बघा. 11 आहे का. ठीक आहे 11 घेऊ. असं द्या. Example number 11. Example number 11. Given joint equation number 11. Given joint equation. आपल्याला जे समीकरण दिलंय ते joint equation. Given joint equation. काय joint equation दिलं तुम्हाला. Example number 11. x² - y². x² - y². कोण सांगा -2x. कोण सांगा +1 y दिलं ना. x² - y² - 2x + 1 = 0. आता कम्पेअर करायचं. comparing with कोणाबरोबर तुलना करायची. comparing with ax² plus 2hxy plus by²
प्लस 2gx plus 2fy plus c is equal to 0. We get मला काय काय मिळतंय हे किती आलं a is equal to 1 that is coefficient of x square. Coefficient of x square is a equal to 1. Now 2h equal to 0. This implies h is equal to 0. Now b is equal to coefficient of y square b, coefficient of y square is minus 1, b is equal to minus 1. Coefficient of x, that is 2g, and 2g equal to minus 2. There this implies g is equal to minus 1, g equal to minus 1. 2f equal to y term upside, therefore 0. Therefore f is equal to 0. And c is equal to constant term is 1. असं झालंय आपलं कालच्या लेक्चरला. एक्स स्क्वेअर हे 1 आलं, एक्स वाय इथं नाहीच आहे त्यामुळे एक्स वाय नसल्यामुळं एच 0 आला, वाय स्क्वेअर बी मायनस 1 आला, एक्स 2g मायनस 2 आलं म्हणजे जी मायनस 1 आलं, 2fy इथं वाय टर्म नाहीच आहे त्यामुळं 2fy m0 आलं, सी काय तुमचा आला x. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फॉर्म्युला होय नो त्याला माहित आहे, काय माहित आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा सगळं आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ point of intersection, coordinates of point of intersection is given by equal to tan equal to HF minus BC upon AB minus H square, and y coordinate is GH minus AF का काय AF आहे ना, AF आहे का AB minus H square, बरोबर आहे का लिहिलेलं सूत्र बरोबर आहे का. आता सोडवायचं पुढे इक्वल टू काय झालं बघा, तुमच्याकडे h किती आहे, आपल्याला h किती आहे तर 0 इंटू f, तुमच्याकडे f किती आहे, f सुद्धा 0च आहे 0. मायनस b किती आहे, b मायनस 1 आहे, b कंसातला g किती आहे, g मायनस 1 दिसतोय, b किती आहे, b आपल्याला b मायनस 1, g किती आहे तो पण मायनस 1च आहे, मायनस 1 अपॉन तुमच्याकडे AB तुमच्याकडे A किती आहे 1, तुमच्याकडे B किती आहे मायनस 1 मायनस 1 मायनस H स्क्वेअर, तुमच्याकडे H किती आहे 0 स्क्वेअर कॉमा समीकरण द्यायचं पुढे. आता पुढे काय तुमच्याकडे G किती आहे -1 इंटू तुमच्याकडे H किती आहे 0 मायनस तुमच्याकडे A किती आहे 1 आणि F किती आहे, त्याला F इज 0 अपॉन दिस इज 1 इंटू -1 मायनस 0 स्क्वेअर ब्रॅकेट. आता हे पुढे सोडवायचं आहे इक्वल टू बघा काय ना राउंड ब्रॅकेट दोन कंसामध्ये 0 -1 0 मायनस मायनस 3 वेळा मायनस असेल तर तुमचं उत्तर मायनस येतं. 1 इंटू 1 त्याच्यामध्ये काय आलं -1 -0 कॉमा पुढं काय आलं -1 इंटू 0 दिस इज ऑल्सो 0 अपॉन -1 -0 इज इक्वल टू numerator is -1, denominator is -1, 0 upon -1 equal to 1 0 आहे का बरोबर. शेवटचं उत्तर 1 0 आहे का बरोबर. जरा बघा बरं
उत्तर बरोबर आहे का बघा बरं. 0 आहे 1-0 आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा एक्झरसाइज संपतोय. काय शंका आहे का बघा. सगळे आकडेमोड समोर दिलेले आहे आणि हा प्रॅक्टिस सेट पण संपतोय या पद्धतीनं. 4.3 हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. खाली उत्तर लिहा की आन्सर लिहा. काय तुम्हाला विचारले लगेच जायची काय गडबड करताय. खाली उत्तर लिहा की द coordinates of point of intersection equal to 1, 0.